सालाबादप्रमाणे याही वर्षी अक्षय तृतीयाच्या शुभमुहूर्तावर श्री भगवान परशुराम जन्मोत्सव समिती यांच्या वतीने केएलई स्कूल जुळे सोलापूर येथे उत्सव साजरा करण्यात येणार आहे। या जन्मोत्सव अध्यक्षपदी दैनिक सुराज्याचे संपादक राकेश टोळे, तर महिला अध्यक्षपदी विद्या लोलगे, युवक अध्यक्षपदी राजेंद्र पेठे, तर स्वागताध्यक्ष म्हणून अजय कुलकर्णी यांची एकमताने निवड झाली आहे, अशी माहिती विकास समन्वयक मनोज कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। पद्धतीनं परशुराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला, तेव्हा लोकांची उपस्थिती लक्षणीय होती। यावर्षी अर्थातच अक्षय तृतीय दिवशी हा जो कार्यक्रम होईल तो भव्य दिव्य व्हावा आणि त्यानिमित्तानं समाजामध्ये भगवान परशुराम त्यांना आपण विष्णूचा 7वा अवतार किंवा सप्त चिरंजीवीपैकी एक असं ओळखतो, पण परशुरामांनी त्यांच्या आयातीमध्ये या एकूण पृथ्वीला वाचवण्याचं जे फार मोठं काम केलं होतं याबद्दल खूप मोठं अज्ञान आहे समाजामध्ये आणि परशुरामांचं नेमकं काम काय याविषयी जागरूकता नाही आहे। तर या वर्षभरात आमचा हा प्रयत्न राहील, या शोभायात्रेमध्ये आपण अशी काही चित्रकृती करण्याचा प्रयत्न करतोय की ज्यातून परशुरामांनी काय कार्य केलं होतं हे लोकांसमोर आलं पाहिजे। भगवान परशुरामांचा 7वा अवतार जरी असला तरी त्यांनी विशिष्ट भूरचना म्हणजे केरळपासूनचा कोकणापर्यंतचा भाग हा त्यांनी निर्मिलेला आहे, हे फार कमी लोकांना माहिती आहे। तर त्यांचं हे जे अलौकिक कार्य आहे या कार्याची महती सांगणारी काही चित्रफिती या त्या रथात असाव्यात अशी एक कन्सेप्ट आहे। शिवाय वर्षभर 19 तारखेला अक्षय तृतीय दिवशी शोभायात्रा निघेल, जयंती साजरी होईल, पण तेवढ्यावर हे थांबणार नाही। तर वर्षभरात आपण काही उपक्रम सातत्यानं राबवणार आहोत। त्यामध्ये आत्ताच काकासाहेबांनी सांगितलं तसं काही स्पर्धा असतील, काही व्याख्यानं असतील, काही लोकांमध्ये जागरूकता करण्यासाठी काय करता येईल यासाठी प्रयत्न असेल। शिवाय आमचा एक असा प्रयत्न आहे की भगवान परशुरामांची जयंती ही 1-2 ठिकाणी मर्यादित राहू नये, तर त्याची व्याप्ती वाढावी। त्यासाठी सोलापूर शहराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये परशुराम जयंती साजरी व्हावी यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे। जसं आता 10-15 मंडळ एकत्र येऊन एक मध्यवर्ती मंडळ साजरं करतात, तशा पद्धतीनं हेही होऊ शकतं। या निमित्ताने एकच त्याच्या लोकांमध्ये जागरूकता निर्माण होऊन भगवान परशुरामांचं नेमकं कार्य काय होतं हे लोकांपर्यंत पोहोचणं फार आवश्यक आहे आणि मला वाटतं ते या निमित्ताने या वर्षभरात आम्हाला साधता आलं तर ती आमच्यासाठी एक मोठी गोष्ट राहील। आरोग्य म्हणजे केवळ औषध नाही, तर निसर्गाच्या योग्य उपचारांनी मिळणारी खरी आरामदायक अनुभूती। सोलापूरमध्ये निसर्गोपचाराचं विश्वासाचं नाव लिमये निसर्गोपचार केंद्र। इथे उपलब्ध आहेत विना औषध उपचार पद्धती, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, कपिंग आणि मसाज थेरपी। सर्व प्रकारच्या आजारांवर निसर्गाच्या माध्यमातून